तर नाशिकच्या खरात प्रकरणामध्ये विरोधकांनी सुरुवातीपासूनच एक मुद्दा लावून धरला होता, तो म्हणजे खरातच्या एन्काउंटरचा. खरातचा एन्काउंटर होईल अशी भीती अनेकांनी बोलून दाखवली होती. मात्र याच प्रकरणाचा तपास सुरू असताना आज शिर्डीमध्ये एक अपघात झाला. या अपघातामध्ये अशोक खरातच्या अत्यंत जवळची व्यक्ती, खरातच्या शिवालिक संस्थानाचे माजी उपाध्यक्ष आणि या प्रकरणातले महत्त्वाचे साक्षीदार असलेले जितेंद्र शेळके या अपघातामध्ये ठार झाले आणि त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पाहूया यात सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. खरात प्रकरणातील साक्षीदाराचा अपघाती मृत्यू. शिवनिका संस्थानचे माजी उपाध्यक्ष ठार. अपघात की घातपात, चर्चांना उधाण. जितेंद्र शेळके हे तेच जितेंद्र शेळके होते जे अगदी काही दिवसांपूर्वी खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते. जितेंद्र शेळके आपली पत्नी आणि मुलासह समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. श्री क्षेत्र माहूरवरून शिर्डीला परतताना अहिल्यानगरच्या धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला शेळकेंच्या कारनं मागून धडक दिली. या अपघातात शेळके पती पत्नी जागीच ठार झाले, तर त्यांचा 14 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. मी तर पाहिलं तर कंटेनर मध्ये गाडी पाठीमागून घुसली होती. तर तिथं महिला होती, एक लेडीज, ती मोठमोठ्याने आडत होती. मुलगा होता. मुलगा आम्ही बाहेर काढला आणि एका ॲम्ब्युलन्समध्ये त्याला हॉस्पिटलला रवाना केलं. काय परिस्थिती होती एकंदरीत त्यावेळेची आणि कशा प्रकारे कोणाची चुकी एकंदरीत? चूक नाही सांगता यायची, पण कंटेनर पाठीमागून गाडी घुसली ती आणि दोन्ही पेशंट जागेवर गेले. ॲम्ब्युलन्स वगैरे आले, परंतु क्रेन मात्र उशीर आलं. क्रेन थोडंसं लवकर यायला पाहिलं होतं, कदाचित त्या महिला वाचल्या असत्या. क्रेन लवकर आला असतं. क्रेन जवळपास 1.5 घंट्याने आलं. ते अर्ध्या पाऊण तास आडत होते, पण आम्हाला फक्त त्यांचा पाय दिसत होता, मध्ये जाताच येत नव्हतं. पण या अपघातानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी तर शेळकेंचा खरात प्रकरणाशी संबंध असल्यानं हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. आणि हा जो शेळके आहे, आर्थिक व्यवहार जे होते तो हा शेळके व्यक्ती त्या ठिकाणी बघायचा असं आम्हाला कळालेलं आहे. त्यामुळे खरातांबरोबरच शेळक्यांना सुद्धा बरीच काही माहिती त्या ठिकाणी होती. ॲक्सिडेंट झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. ॲक्सिडेंट जो झाला आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालू असतानाच हा ॲक्सिडेंट होणं हे खरं तर शंका निर्माण करणारं आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट कसा झाला, काय झाला याचा थोडासा तपास होणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. शेळकेंचा अपघात होणं हे देखील कुठेतरी संशय व्यक्त करणारच हे जरूर आहे. कारण अशा अनेक प्रवृत्त्या आहेत भाजप धार्जिण्या, की ते म्हणतात यात कोणाचीच चौकशी करू नका, यांना सरळ मारून टाका, यांना फासावर द्या. ते किडे गुरुजी जे प्रकरण आहे तेही असं सांगतायत की त्या खराताची चौकशी करू नका, थेट त्याला फासावर लटकवा. या स्कॅन्डलच्या मागे नुसतं एक सेक्स स्कॅन्डलच नाही, तर त्यामागे कुठेतरी फायनान्शियल जे एक अनियमितता ज्या आहेत, मनी लॉन्ड्रिंग जे आहेत, या देखील कुठेतरी लपलेल्या आहेत. कुठे जमीन जुमल्यांचा व्यवहार यामध्ये लपलेला आहे. खरात प्रकरणावरून दररोज नवनवे गौप्यस्फोट करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अपघाताबाबत संशय व्यक्त केला. शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जाते. दरम्यान अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक पथक दुपारीच घटनास्थळी दाखल झालं. बारकाईने या अपघाताचा तपास पोलीस करणार आहे. अतिशय बारकाईने तपास या संपूर्ण घटनेचा पोलीस करत आहे आणि त्या अंती जो काही निष्कर्ष आहे तो तपासामध्ये आपल्याला मिळणार आहे. आता जितेंद्र शेळके नेमके कोण होते यावर एक नजर टाकूया. डॉक्टर जितेंद्र शेळके शिर्डीतील एक नावाजलेले उद्योजक होते. डॉक्टर शेळकेंची शैक्षणिक संस्था आणि सिल्वर ओक डेव्हलपर्स नावाने एक व्यावसायिक फर्म होती. डॉक्टर शेळके 2026 पासून अशोक खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टचे सदस्य होते. 2025 मध्ये शिवनिका संस्थान ट्रस्टचे ते उपाध्यक्ष झाले. खरातच्या शिर्डीतील जमीन व्यवहारांच्या गुन्ह्यात शेळके महत्त्वाचे साक्षीदार होते. खरातच्या अटकेनंतर शिर्डी पोलिसांकडून शेळकेंची चौकशीही झाली होती. खरात प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर शेळके तणावात असल्याचं सांगितलं जात आहे. याच प्रकरणी राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी काही सवाल उपस्थित केले.
अशोक खरातला पकडल्यानंतर आता आपलं काय होणार? या टेन्समध्ये असताना समोरच्या कंटेनरला ती गाडी धडकली का, की त्या गाडीचे ब्रेक फेल गेले होते? हे सगळं प्रकरण आता मला असं वाटते घातपातापर्यंत जाते आहे जितेंद्र शेळकेंच्या. पण राहिला प्रश्न याची शहानिशा करून परत याबाबत राज्य सरकारकडून काय सत्यता समोर येईल. मिटकरींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली खरी, पण नाशिकच्या आमदार देवयानी फरांदेंनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली. सदरचा हा अपघातच आहे. ह्या विषयाच्या बाबतीमध्ये घातपात असण्याचं काही कारण नाही आहे. सरकार स्वतः सुमोटो खरातची चौकशी करत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सदरचं प्रकरण जे आहे हे उघडकीस आणलेलं आहे आणि कसोशीने आपण बघितलेलं असेल की गेली महिनाभर पूर्णतः त्याच्या प्रॉपर्टीचा तपास घेतला जातोय, त्यांना ईडीच्या माध्यमातून सील केलं जातंय आणि सर्व परीने तपास शासन अतिशय कडक पद्धतीने करत आहे. खरात प्रकरणाची सुरू असलेली चौकशी आणि याच दरम्यान झालेला हा अपघात यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. हे प्रकरण उजेडात आल्यापासून खरातचा एन्काउंटर होईल अशी भीती अनेक जण बोलून दाखवत होते. त्यातच आता त्यांचा एक निकटचा सहकारी अपघातात मृत्युमुखी पडल्यानं चर्चा तर होणारच. नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी, अहिल्यानगर.